एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी बोलावं यासाठी आपल्याला निमंत्रित केलं। आपण सर्वजण आपल्या व्यस्त वेळेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 18 महिने आणि 11 दिवस या कालखंडामध्ये जे संविधान निर्माण केले ते संविधान आम्ही भक्ताचे लोक आणि हे आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत। याचा अर्थ असा की या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्यघटनेचा केंद्रबिंदू आहे आणि या लोकांसाठी हे समर्पित केलेले संविधान आहे। हे संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस, त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान, त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। काँग्रेस, त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती, गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही। 43व्या घटना दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कांवर सुद्धा गदा आणली होती। मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं आणि 43व्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रिअम्बल लिहिलेला आहे, जी उद्देशिका आहे, त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द ऍड करण्यात आले आहेत।